मोबाईलवरून लाडकी बहीणची एकाएक करा. ऑनलाईन प्रोसेसही सोपी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल आणि सरकारी नियमानुसार लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे 1,500 रुपये चालू ठेवण्यासाठी एकाएक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर त्यांचा हप्ता बँकेत अडकू शकतो आणि त्या योजनेतून अपात्र ठरवल्या जाऊ शकतात. आता ई-केवायसी नेमकी कशी करावी, चला तर मग जाणून घेऊया. महिला व बालविकास विभागाच्या आदेशानुसार मोबाईलवरून केवळ 10 मिनिटांत लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टलवर ऑनलाईन पडताळणी करता येते. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास 60 लाखाहून अधिक महिलांना थेट अपात्रतेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. शासनाने स्पष्ट केले आहे की योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांपर्यंतच थेट लाभ पोहोचवण्यासाठी आधार पडताळणी बंधनकारक आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत लाखो महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याचे किंवा ई-केवायसी अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. ही त्रुटी दूर न केल्यास बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत. महिलांना कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी शासनाने अत्यंत सोपी व्यवस्था केली आहे. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही 10 मिनिटांत ई-केवायसी करू शकता. अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सर्वात आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल ओपन करा. लॉग इन करा. वेबसाईटवर दिलेल्या लॉग इन पर्यायावर क्लिक करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून खात्यात लॉग इन करा. ई-केवायसी पर्यायाची निवड. लॉग इन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर कागदपत्रे पडताळणी किंवा ई-केवायसीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आधार क्रमांक प्रविष्ट करा. येथे तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर अचूक भरा. त्यानंतर खाली दिलेल्या सेंड OTP या बटणावर क्लिक करा. OTP पडताळणी. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येईल. तो रकानामध्ये भरा आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. अर्ज सबमिट करा. OTP यशस्वीरित्या पडताळल्यानंतर तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा. तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि स्क्रीनवर तसा मेसेज येईल. बँक खाते आधार लिंक असणे का गरजेचे? केवळ ऑनलाईन ई-केवायसी करून चालणार नाही, तर तुमचे बँक खाते देखील आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. शासनाचा निधी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट बँक खात्यात जमा केला जातो. जर तुमचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर बँक ट्रान्झॅक्शन फेल होते. यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आधार सीडिंगचा फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.